निमजसीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला, तळमळला सागरा. खरंच किती डेप्थ आहे या कवितेत. स्वातंत्र्यवीर सावरकर एक असे देशभक्त ज्यांनी लहानपणापासून केवळ स्वतंत्रतेचाच ध्यास घेतला. देशभक्ती ही त्यांच्या नसानसात भरली होती. त्यांचे हिंदुत्वाचे विचार आजही लोकांना प्रेरणा देणारे असतात. याच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा चरित्रपट आज प्रदर्शित झालाय. अभिनेता रणदीप हुडा याने या चरित्रपटाचे दिग्दर्शन, लिखाण, अभिनय आणि निर्मितीची जबाबदारी देखील आपल्या खांद्यांवर घेतली आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाबद्दल. नमस्कार, मी रसिका शिंदे. तुम्ही पाहताय महा MTV आणि माझ्यासोबत कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत. स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटात सावरकरांच्या जीवनातील महत्त्वाच्या घडामोडी अधोरेखित करण्यात आल्यात. कथानकाबद्दल अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर 1857चा स्वातंत्र्य संग्राम डोळ्यांसमोर ठेवून स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासाच्या आणि भरभक्कम विचारांच्या जोरावर इंग्रजांशी लढत होते. त्यांच्यासाठी हिंसेचा अर्थ हा केवळ क्रांती आणि स्वतंत्रता हाच होता. लंडनला कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी गेलेले सावरकर आपली संस्कृती आणि पाळंमुळं न विसरता फक्त स्वातंत्र्य मिळण्याचा ध्यास मनात घेऊन गेले आणि त्यासाठी त्यांनी अभिनव भारत लंडनमध्ये कसं वाढवलं, इंग्रजांच्याच मुलखात जाऊन भारताला सशक्त बनवण्याच्या युक्त्या कशा शिकून घेतल्या, हे सारं काही कथानकामध्ये गुंफण्यात आले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सावरकरांना जी काळ्या पाण्याची शिक्षा झाली त्याची दाहकता किती होती हे या चरित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडण्यात आले. रणदीप हुडा याने अगदी विचारपूर्वक हा चित्रपट केलाय असं दिसून येत आहे. कारण कोणत्याही महान व्यक्तीच्या जीवनावर आधारित जर चित्रपट करायचा असेल तर नेमका कोणत्या बाबी घेतल्या पाहिजेत, संघर्ष आणि त्यातील कोणते महत्त्वाचे टप्पे घेतले पाहिजेत याचा विचार करून त्याने या संपूर्ण कथानकाची मोड बांधलेली दिसून येते. देशाला स्वातंत्र्य मिळावे हाच अट्टहास मनाची बाळगून सावरकरांच्या जीवनात आलेले मदनलाल धिंगरा, भगतसिंग, भिकाजी कामा, अनंत कानेरे अशा अनेक दैदिप्यमान देशभक्तांचा इतिहास व्हिज्युअली या चित्रपटात मांडलाय. तसेच एक वेळेस मृत्यू आला तर चालेल पण अंदमानातील काळ्या पाण्याची शिक्षा नको हे म्हटलं जातं ते का याचे मनाला चटका लावणारे चित्रीकरण या चित्रपटात करण्यात आले. सावरकरांना सेल्युलर जेलमध्ये दिलेली वागणूक, तेथील शिपाई कैद्यांचं शारीरिक शोषण कसं करत होते, त्यांना धर्मांतरण कसं केलं जात होतं, एकूणच टॉर्चर किती केलं जात होतं, हे सगळं जे आजवर आपण वाचलं किंवा व्याख्यानातून ऐकलंय त्याचं व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन या चित्रपटामध्ये करण्यात आलंय. याशिवाय सावरकरांनी स्थापित केलेलं अभिनव भारत, हिंदुत्वाची सावरकरांची व्याख्या, सावरकर आणि गांधी यांच्यातील मतभेद, अखंड भारतची सावरकरांची प्रतिज्ञा, सावरकरांनी दलितांसाठी बांधलेलं मंदिर या सर्व महत्त्वाच्या घडामोडींना चित्रपटात न्याय देण्यात आलाय. सावरकरांच्या जीवनातील महत्त्वाचे कालखंड आणि स्वातंत्र्यासाठीचा त्यांचा संघर्ष या दोन्ही मुद्द्यांना संपूर्ण चित्रपटात अधोरेखित करण्यात आले. तसेच सावरकरांचे राजकीय आणि वैयक्तिक जीवन यातील समतोल हा देखील या चित्रपटामध्ये परिपूर्णरित्या दाखवण्यात आले. अभिनयाबद्दल बोलायचं झाल्यास अभिनेता रणदीप हुडा याने उत्तम काम केले. सावरकर यांच्यासारखं दिसण्यासाठी, त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शारीरिक मानसिक केलेले त्यांनी स्वतःमधील बदल देखील दिसून येतात. शिवाय सावरकरांना ज्यावेळी काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती त्यावेळी त्यांची शरीरयष्टी कशी होती, त्यांची मानसिक स्थिती कशी असेल ह्याचा देखील विचारपूर्वक अभ्यास करून त्याने या चित्रपटामध्ये आणि आपल्या अभिनयातून मांडले. सावरकरांचे भाऊ गणेश दामोदर सावरकर यांची भूमिका अमित सियाल यांनी उत्तमरित्या देखील साकारली आहे. तर यमुनाबाई विनायक सावरकर यांची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अंकिता लोखंडेने देखील तिच्या भूमिकेला न्याय दिलाय. चित्रपटातील संगीत कथेला पूरक ठरणार आहे. बॅकग्राऊंड म्युझिक मराठी वाद्यांचं असून त्यातून सावरकरांची संस्कृती ही रिफ्लेक्ट केली जाते. शिवाय चित्रपटाचा कलर टोन हा परिस्थितीनुसार बदललेला दाखवण्यात आलाय. त्यासाठी सिनेमॅटोग्राफर आणि व्हिडिओ एडिटर यांचं विशेष कौतुक. परंतु एक गोष्ट नक्की सांगावीशी वाटते, आतापर्यंत जे सावरकर सगळ्यांनी दाखवले तेच याही चित्रपटात कुठेतरी दाखवण्यात आले. त्या पलीकडे अधिक संशोधन करून सावरकरांबद्दल बऱ्याच गोष्टी या मांडता आणि सांगता आल्या असत्या. या चित्रपटाबद्दल मी दैनिक मुंबई तरुण भारतचे आमचे संपादक किरण शेलार सर यांच्याशी बातचीत केली. त्यांनी असं म्हटलंय की अलीकडच्या काळात सावरकरांबद्दल बरंच लिखाण हे मराठी आणि इंग्रजी भाषेत झाले. यात अक्षय जोग असतील, विक्रम संपत असतील यांनी सावरकरांचे विविध पैलू त्यांच्या लिखाणातून उलगडलेत.
त्यामुळे त्यांच्या लिखाणाचा देखील अभ्यास करून या चित्रपटात नवं काहीतरी प्रेक्षकांच्या स्वाधीन करता आलं असतं. या पलीकडे इंग्रजांच्या पारतंत्र्यातून देशाला मुक्त करू पाहणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा संघर्ष दाखवत काँग्रेसने इंग्रजांच्या सोबतीने आपल्या देशाची केलेली अवहेलना यावर थेट भाष्य करणारा स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट तुम्ही पाहिला नसेल तर तुम्ही देखील तो पहा. तुमच्या याबद्दलच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत धन्यवाद.